बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पुण्यातून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत। टिळक राष्ट्रीय पुरस्कार या सोहळ्यानिमित्त शहा यांचा हा पुणे दौरा आहे। यंदाचा टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे। सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आधी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने सारसबाग चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भेट देत अभिवादन करणार आहेत। त्यानंतर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे। या सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत। अमित शहा रात्री पुण्यात दाखल झालेत। विरोध करना ये तो एक हमेशा की रीत रिवाज हो गई है कांग्रेस की, और क्योंकि बहुत सालों से विपक्ष में रहे हैं और आगे रास्ता नजर आ नहीं रहा है, तो इस प्रकार की सस्ती लोकप्रियता प्राप्त करने के लिए कोशिश करते हैं। पुण्यात आज काँग्रेसच्या माध्यमातून निषेध आंदोलन केलं जाणार आहे। अमित शहांच्या दौऱ्याचा निषेध केला जाणार आहे। लाठीचार्ज प्रकरणी अमित शहांनी देशाची माफी मागावी, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आता करण्यात आली। अमित शहांच्या दौऱ्याचा यावेळी निषेध केला जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेत। चंद्रशेखरजी, आपण पाहतोय पुण्यामध्ये अमित शहा मध्यरात्री दाखल झालेत आणि त्यानंतर आज आपण पाहतोय की नियोजित दौरा आहे, कार्यक्रमाचं स्वरूप आहे, मात्र त्या दरम्यान काँग्रेस निषेध आंदोलन करणार आहे। काय अधिकची माहिती या आंदोलनासंदर्भातली? कारण 10:30 वाजता हे सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यातील उत्सव चौक या ठिकाणी सुरू होईल। काँग्रेसचे दोन्ही शहराध्यक्ष आणि सगळे कार्यकर्ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत। प्रशांत जगताप आहेत आणि दुसरे शहराध्यक्ष दीप्तीताई चौधरी आणि त्यांचे इतर चंदूशेठ जगताप, इतर सगळे कार्यकर्ते सध्या जमलेले आहेत। आपण शहराध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी बोलूयात। ताई, काय सांगाल सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? तुमच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा पोलिसांनी घेतले। काल संध्याकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे आणि त्या ठिकाणी नोटिसा न देता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना उचललेलं आहे। तर मला वाटतं ही लोकशाहीचा कुठेतरी गळा घोटण्याचं काम होतंय। आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी विरोध करतो आहोत। जे नीटच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांवर जो दिल्लीला जंतर मंतर येथे लाठीमार झाला, त्या ठिकाणी अनेक मुलींचा विनयभंग झाला, त्या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या आणि अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत, हॉस्पिटलाइज आहेत आणि या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 23 जणांनी जवळजवळ आत्महत्या केलेल्या आहेत। आणि या सर्व पार्श्वभूमीवर खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। नैतिकता स्वीकारून अमित शहाजी यांनी राजीनामा द्यायला हवा, या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आहोत। चंदू कदम आहेत, चंदूशेठ कदम शेठ, काय सांगाल? तुमचं खरं तर सगळं आक्रमक कार्यकर्ते या ठिकाणी 10:30 वाजता होणार आहेत। काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। एकंदरीत पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन डेक्कन पोलीस स्टेशन असो, स्वारगेट पोलीस स्टेशन असो, तिथं ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली जाते। कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पूर्वकल्पना न देता रात्री 2-2 वाजता काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घरात जाऊन त्या लोकांना उचलण्यात आलं, त्यांना अटक करण्यात आली। ही लोकशाही नसून ही दडपशाही। लोकांना शांत करण्यासाठी ही दडपशाहीचा वापर केला जातोय। ज्या मुलांनी आत्महत्या केली, नीट पेपर फुटी झाली, आज पुण्यामध्ये अमित शहा यांचे लोहपुरुष म्हणून बॅनर लागलेले आहेत। जर ते खरोखर लोहपुरुष असतील तर त्यांनी ह्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष घालावं, त्यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी मनापासून राजीनामा मागावा आणि राजीनामा द्यावा, अशी आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे। शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप, सकाळपासून पोलीस तुम्हाला नोटीस देत आहेत, काही पोलीस विनंती करत आहेत का दादागिरी करत आहेत असं तुम्ही आरोप केलेला, काय सांगा? हे बघा, एक तर मागच्या 3-4 दिवसापासून आम्हाला परवानगी नाकारण्याचा विषय होता। नंतर परवानगी आम्ही ज्या ठिकाणी मागितली त्या ठिकाणी न देता दुसऱ्या ठिकाणी देण्यात आली। ते करत असताना आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्रा घेऊन सुद्धा काल सायंकाळपासून आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आले, कुठं अटक करून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले। ही पुणे पोलिसांची दडपशाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी हा सगळा खाटाटोप आहे। पण ते होत असताना काँग्रेस पक्षाची भीती का, सामान्य पुणेकरांच्या आवाजाची भीती अमित शहाना का वाटते, हा आमचा प्रश्न। त्याच्यामुळं हे आंदोलन होणार। निश्चित या ठिकाणी रस्ते अडवलेत, कार्यकर्त्यांना इथे येऊन दिले जात नाही, पण तरी सुद्धा आंदोलन होणार, हा आमचा त्यांना थेट इशारा आहे। 10:30 वाजता आंदोलन सुरू करणार आहात, कार्यकर्ते सगळे पोलीस ताब्यात घेत आहेत, काय सांगा? अतिशय बिकट परिस्थिती आणलेली भीषण परिस्थिती या देशामध्ये चालू आहे। शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार देखील नागरिकांचा हिरावून घेण्यात येतोय। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे जंतर मंतरच्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला, गोळीबार झाला, पेलेट्स गनचा वापर त्या ठिकाणी झाला आणि याला जबाबदार कोण याचं उत्तर द्यायला अमित शहांना पार्लमेंटमध्ये जायला वेळ नाही आणि इथं मात्र पुरस्कार घ्यायला त्यांना वेळ मिळतो, हे शर्मेची बाब आहे। आणि मग राहुलजींनी त्यांचा राजीनामा मागितलाय। विद्यार्थ्यांचा अमानुष छळ करणाऱ्या अमित शहांचा
गृहमंत्री म्हणून तात्काळ त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. याच मागणीसाठी या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत. कारण पाहिलं 10:30 वाजता हे सगळं आंदोलन पुण्यात सुरू होईल आणि आपण पाहिलं की काँग्रेसचे नगरसेवक आहेत, शहराध्यक्ष आहेत, दुसरे शहराध्यक्ष आहेत, सगळे कार्यकर्ते सध्या आपल्याला दिसत आहेत. पुण्यातील सिटी प्राईड येथील हा उत्सव चौक आहे आणि इकडं जो मार्केटचा रस्ता आहे तो बॅरिकेटिंग करण्यात आलेला आहे आणि आपण पाहिलं की या अंतरापासून काही साधारण 500 मीटर अंतरावरती अमित शहा यांचं कटारिया हायस्कूल या ठिकाणी टिळक पुरस्कार जो आहे तो अजित डोभाल यांना देण्यात येणार आहे आणि या सगळ्या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होत आहे. पोलिसांनी मोठी खबरदारी घेतलेली आहे. पोलीस अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करत आहेत आणि कार्यकर्ते मात्र या सगळ्यामध्ये आक्रमक होताना दिसत आहेत. नक्कीच चंद्रशेखरजी, आपण या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेतच राहू. तुर्तास खूप खूप धन्यवाद. तर आपण दृश्य पाहिलेत, पुण्यातली प्रत्येक अपडेट काँग्रेसच्या माध्यमातून आता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. आज अमित शहा यांचा पुणे दौरा आहे आणि याच दौऱ्यादरम्यान आता काँग्रेसच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाले. लाठीचार्ज प्रकरणी अमित शहांनी देशाची माफी मागावी, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मुख्य मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेसच्या माध्यमातून 10:30 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या संदर्भात आपण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या, नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. पुण्यात आज हे काँग्रेसचं आंदोलन होतं. अमित शहा यांच्या दौऱ्याचा निषेध करण्यात येतोय. राजधानी दिल्लीमध्ये नीट पेपरच्या महापरीक्षा घोटाळ्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या, कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात आंदोलन झालं. युवकांचं वादळ राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर धडकलं आणि त्यानंतर तो मोर्चा सुरू होता. चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आलेला होता. त्यावेळी पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. पोलिसांचा फौजफाटा होता. पोलिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला. काही ठिकाणी दगडफेक सुद्धा झाली. मात्र त्यानंतर त्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त करण्यात होता. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे या संदर्भात आज दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी सुद्धा एक मुख्य मागणी या कार्यक्रमादरम्यान करण्यात आली. या संदर्भात काँग्रेसचे गोपाळ तिवारी यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी. पाहूया. निषेध केला जाणार आहे. पुण्यात आज काँग्रेसच्या माध्यमातून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेसचे प्रवक्ते आक्रमक झालेले आहेत. गोपालदादा तिवारी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते सध्या सोबत आहात. तुम्ही आक्रमक झालेला आहात. अमित शहाचा दौरा पुण्याचा आहे आणि सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या रस्त्यावर येत आंदोलन करत आहेत. हे बघा, आपला देश संविधानिक लोकशाहीवर चालतो. बाहेरच्या विदेशात जाऊन आपली पाठ थोपटायची, मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणायचं आणि स्वतःच्या देशात मात्र याच्या बरोबर उलटा व्यवहार करायचा. अशा पद्धतीने हे मोदी सरकार आणि अमित शहा हे वाटचाल करत आहेत. ज्या ठिकाणी तुमच्या अखत्यारीमध्ये त्या ठिकाणी नीटच्या परीक्षा झाल्या, 24 पासून हे पेपर फुटीवरनं विद्यार्थी प्रक्षुब्ध आहेत. सर्वसामान्य गरीबाच्या विद्यार्थ्याचं स्वप्न चुरडलं जाते. 23 विद्यार्थी आत्महत्या करतायत आणि अशा परिस्थितीत ते त्यांच्या न्याय हक्कासाठी जंतर मंतरवर शांततेने आंदोलन केलं. ते चिरडताय तुम्ही पोलिसी बळाचा वापर करून आणि हा अतिशय निंद्य घटना आहे. त्यांना पोलिसांवर, विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्या गेल्या, काठीला करंट लावून त्या ठिकाणी हल्ला करण्यात गेला आणि ज्याच्यासाठी तुम्ही आवाज उठवताय त्याच्यासाठी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दिला. ज्या विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले त्या विद्यार्थ्यांच्या अत्याचाराबाबत तुम्हाला संविधानिक कर्तव्य म्हणून तुम्हाला संसदेला सामोरं जाता येत नाही. पंतप्रधान आणि अमित शहा गृहमंत्री हे संसदेला तुच्छ समजतात का? विरोधी पक्ष हा देशातील जनतेचा दुसरा पर्याय आहे. या महाराष्ट्रात 24च्या इलेक्शनमध्ये 31 जागा महाविकास आघाडी काँग्रेसला आहेत आणि 17 जागा त्यांना आहेत. हा महाराष्ट्रातील जनतेने कौल हा मोदी शहा सरकारच्या विरोधात केलेला आहे. तरी सुद्धा संविधानिक पद्धतीने अशा पद्धतीने जर तुम्ही विरोधकांचा आवाज जो चिरडून टाकत असाल तर त्याचा तीव्र निषेध करण्याकरता तुम्हाला संसदेला सामोरं जायला वेळ नाहीये, मात्र इथं समारंभ करायला तुम्हाला वेळ आहे. तुमचं आंदोलन या सिटी प्राईड चौकात होत असताना भाजपचं सुद्धा
समोरच्या ठिकाणी आंदोलन होणार आहे असं सांगितलं. हो, तर त्यांनी करू ना. लोकशाहीने आमच्या समोर पण आले आणि त्यांना त्यांचं म्हणणं मांडून द्या. परंतु आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना धरपकड करायचे, हाती असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करायचा, दमनशाही करायची, हा कुठला न्याय आहे? आपण पाहिलं की काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत गोपालदादा तिवारी सध्या या सगळ्या भाजपच्या कार्यशैलीवरती आक्षेप नोंदवलेला आहे आणि अमित शहा यांचा जो पुणे दौरा आहे त्या दौऱ्याला सध्या त्या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सिटी प्राईड चौकामध्ये आंदोलन सध्या होताना पाहायला मिळत आहे. त्याबरोबर तुषार समीर, चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.